चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आपण आता ह्या व्हिडिओमध्ये या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत की ग्रॅव्हिटेशनल न्यूमरिकल्स. तर आपण 10th स्टँडर्डच्या आता लवकरात लवकर तुमच्या एक्झाम्स आलेल्या आहेत, त्यासाठी लवकरात लवकर सगळे न्यूमरिकल्स आपण कव्हर करणार आहोत. तर बघा की आपण फर्स्ट चॅप्टरचे न्यूमरिकल्स घेणार आहोत. फर्स्ट चॅप्टर आहे आपला ग्रॅव्हिटेशनल. तर ग्रॅव्हिटेशनचे आपण न्यूमरिकल्स घेणार आहोत. तर जास्त वेळ न घालवता, तुमचाही नाही आणि माझाही नाही, तर आपण काय करणार आहोत, न्यूमरिकल्स घेणार आहोत. तर आपल्याला ग्रॅव्हिटेशनल चॅप्टरचे जवळपास 3, 4, 5, 6, 7 न्यूमरिकल्स आहेत. तर ते सातीच्या साती आपण न्यूमरिकल्स घेणार आहोत. काही आपण ह्या व्हिडिओमध्ये घेऊयात आणि काही आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये घेऊयात. तर बघा, पहिला ए क्वेश्चन आपण घेऊयात. ए क्वेश्चन मध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे, अन ऑब्जेक्ट टेक्स 5 seconds to reach the ground from a height of 5 meter on a planet. What will is the value of g on the planet? तर बघा, आपल्याला क्वेश्चन काय विचारलेलं, सगळ्यात इम्पॉर्टंट न्यूमरिकल्स मध्ये असतं की आपण क्वेश्चन अंडरस्टँडिंग कशी आहे आपली, आपण क्वेश्चन अंडरस्टँड कसं करतोय, आपल्याला विचारलं काय आणि आपल्याला दिलेलं काय आणि काढायचं काय, हे आपल्याला सर्वात महत्वाचं असतं. तर बघा, आपल्याला गिवन काय आहे, गिवन आपल्याला दिलेलं काय आहे, आपल्याला ते बघायचंय. तर बघा, आपल्याला व्यवस्थित कसं करायचंय की बघा, टाइम दिलेला आहे आपल्याला. टाइम किती, 5 सेकंड्स. किती, 5 सेकंड्स मध्ये ग्राउंड फ्रॉम अ हाईट ऑफ 5 मीटर. हाईट म्हणजे काय, एस आपल्याला दिलंय किती, 5 मीटर. तर तुम्ही न्यूटन्सचे जे आपल्याला 3 फॉर्म्युलेज आहेत, जे आपल्याला फॉर्म्युलेज दिलेले आहेत, तर ते फॉर्म्युलेज तुम्ही अगोदर लिहून घ्यायचे आहेत. मी तुम्हाला पीडीएफ थ्रू तुम्ही ह्या नंबरवर मला टेक्स्ट करू शकतात किंवा आपल्या याच नंबरवर तुम्ही जर मला टेक्स्ट केला तर मी तुम्हाला ग्रुपला पण आपल्या जॉईन करून घेईन. 10th स्टँडर्डचा जो आपला ग्रुप आहे त्याच्यावर. तर बघा, आपल्याला टाइम वगैरे व्यवस्थित दिलेला आहे याच्यात. तर आपल्याला कसं करायचंय, तर बघा, आपल्याला फाइंड काय करायचंय, टू फाइंड न्यूमरिकल्स लिहिताना एकदम लक्षात ठेवायचं, व्यवस्थितरित्या असं लिहायचंय आपल्याला, गिवन काय दिलंय, फाइंड काय करायचंय आणि आपण सोल्युशन कसं करणार आहोत. तर बघा, आपल्याला फाइंड करायचं जी म्हणजेच काय, ग्रॅव्हिटेशनल काय करायचं आपल्याला, ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन आपल्याला फाइंड करायचंय. याच्यात आपल्याला दिलेलं आहे ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन. तर याच्यात आपल्याला बघा, आपल्याला टी दिले आहेत आणि यस दिलाय, टी आणि आपल्याला यस दिलाय. तर आपल्याला समजू शकतं की आपल्याकडे 3 फॉर्म्युलेज आहेत, तर ज्यात आपल्याला यसचा पण उपयोग करता येईल आणि टीचा पण उपयोग करता येईल, आणि एकच व्हॅल्यू राहील की त्याचा आपल्याला फाइंड करता येईल. ती म्हणजे तो फॉर्म्युला आहे आपला सोल्युशन. तो फॉर्म्युला काय आहे, एस इक्वल्स टू यू टी प्लस हाफ ए, किंवा एच्या जागेवर आपण आता जी फाइंड करायचं, जी टी चा स्क्वेअर असं आपल्याला दिलंय. आता यू, व्ही आणि यू याचं तुम्हाला माहित असेल, व्ही आणि यू काय म्हणतात. यू म्हणजे इनिशियल व्हॅल्यू आणि व्ही म्हणजे फायनल व्हेलॉसिटी. यू म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी. तर तेवढं लक्षात ठेवायचंय. आणि जेव्हा पण आपण एखादा ऑब्जेक्ट वरती फेकतोय, जेव्हा पण आपण काय करतोय, एखादा ऑब्जेक्ट वरती फेकतो, एका पॉइंटवर येऊन त्याची व्हॅल्यू काय होत असते, 0 होत असते. काय होत असते, 0 होत असते. आणि तिथंच आपला व्हेलॉसिटी असते, इनिशियल व्हेलॉसिटी. आणि खाली येताना जेव्हा ऑब्जेक्ट येऊन खाली थांबतं तेव्हा असते फायनल व्हेलॉसिटी. बघा, वरती जाऊन आपल्याला काय केलंय की आपण यू इथे वरती आपण फ्री फॉल आहे. तर फ्री फॉल म्हणजे काय, एकदम वरती जाऊन हा काय पडणार आहे, खाली पडणार आहे. तर हाईट तर आपल्याला दिलेली, हाईट काय ही 5 सेंटीमीटर. आणि लक्षात ठेवायचंय, जर वरती जाताना असेल तर जी हा नेहमी पॉझिटिव्ह असतो आणि खाली येताना काय असतो, जेव्हा ऍक्सिलरेशन, जेव्हा ग्रॅव्हिटीच्या विरुद्ध दिशेत जातो तेव्हा जी हा नेहमी निगेटिव्ह असतो, आणि जेव्हा ग्रॅव्हिटीच्या सोबत दिशेने येतो तेव्हा जी हा नेहमी पॉझिटिव्ह असतो. एवढं नेहमी लक्षात ठेवायचंय. आता हा फ्री फॉल होतोय, तर फ्री फॉल, तर बघा, यू हा आपला काय असेल इथे, 0. का बरं, कारण की त्या पॉइंटला जाऊन इनिशियल व्हेलॉसिटी काय होणार आहेत, 0 संपणार आहेत. आणि आपल्याला फ्री फॉलचा विचारलाय, वरती जाताना विचारलाय का, नाही. तर एवढं लक्षात ठेवायचंय. बघा, यू इक्वल्स टू 0, एस ची व्हॅल्यू काय दिली आहे, 5, u0 इंटू टी प्लस हाफ, जी ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आणि टी ची व्हॅल्यू काय दिलेली आहे, पायचा स्क्वेअर. तर इथे लक्षात द्यायचं आहे, 0 इंटू 2, 0 इंटू टी, 0 हे कट होऊन जाईल. इथे हाफ
जी इंटू फायचा स्क्वेअर 25. तर बघा इकडे लक्ष द्यायचंय. आता फाय इकडे 2 मल्टिप्लाय मध्ये इकडे येऊन काय होईल, इकडे डिवाइड मध्ये इकडे येऊन काय होईल मल्टिप्लाय. 5 इंटू 2 इक्वल्स टू जी इंटू 25. तर बघा 5 2 जा 10 इक्वल्स टू जी. इकडे 25 मल्टिप्लाय मध्ये इकडे येऊन काय होईल डिवाइड 5. आता बघा 25 याला जर आपण डिवाइड केलं तर 5 2 जा 10 5 5 जा 25. आता 5 ने जर 2 ला डिवाइड करतोय आपण 5 डिवाइडेड बाय 2 तर 0 पॉइंट, मग इथे 0 येईल कारण की 2 हा काय 5 पेक्षा छोटा आहे. तर 5 4 जा 20 0 0 तर इथे काय येईल 0.4. हे आपलं झालं आन्सर. व्हॅल्यू याची झालेली आहे. तर व्यवस्थित सांगतोय एकदम प्रॉपर वे, अशा वेने लिहायचंय. सोल्युशन्स हे जागा नव्हती म्हणून मी इकडे लिहिलेले आहेत, तर हे याच्या खाली लिहायचंय आणि खाली लिहायला विसरायचं नाही. आपल्याला विचारलं काय बघा की व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ जी ऑन द अर्थ. सो देअरफॉर द व्हॅल्यू ऑफ जी ऑन द अर्थ इज इक्वल्स टू 0.4 आणि मीटर पर स्क्वेअर. हे पण युनिट पण लिहायला आपल्याला विसरायचं नाहीये. समजलं? पहिलं न्यूमरिकल्स कशा प्रकारे आपण सोडवलंय, तर आपण वळूयात दुसऱ्या न्यूमरिकल्स.